विभाग प्रथम वर्ष कला न्यू एज्युकेशन पॉलिसी 2022-20 अंतर्गत प्राचीन भारत हा पहिल्या वर्षासाठी नियोजित केलेला अभ्यासक्रम आहे आणि त्यातला आपण जो आज टॉपिक पाहणार आहोत तो आहे प्राचीन भारताच्या इतिहासाची साधने व त्याचं महत्त्व। मी अतुल रामदास पोखरकर। आता खऱ्या अर्थाने प्राचीन भारताचा अभ्यास करताना आपल्याला ज्या साधनांचा आधार घ्यावा लागतो त्याला आपण ऐतिहासिक साधन असं म्हणतो। त्यातलं सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं साधन म्हणजे भौतिक साधनं किंवा लिखित साधनं। मानवाला ज्यावेळेस लिखाण कला उगत नव्हती त्यावेळेस मानवाने जी काही साधनं तयार करून ठेवली, जसं की उदाहरणार्थ त्याची सापडणारी हडे असतील, खेळणी असतील, अलंकार असतील, आभूषणे असतील, या सर्वांचा समावेश किंवा त्यानं उभे केलेले किल्ले असतील, लेण्या असतील, मंदिरे असतील किंवा शहरे असतील, या सगळ्यांचा समावेश खऱ्या अर्थानं त्याच्या अलिखित साधने म्हणजेच भौतिक साधनांमध्ये होत असतो। ज्यावेळेस मानवाला लिखाण कला उगत नव्हती त्यावेळेस मानवाच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी या अलिखित अथवा भौतिक साधनांचा आपल्याला आधार घ्यावा लागतो। यातलं सगळ्यात पहिलं आपण साधन पाहतो ते म्हणजे अवशेष। तत्कालीन कालखंडामध्ये मानवाला विकास साधत असताना मानवाला विविध वस्तूंचा आणि वास्तूंची निर्मिती करावी लागली। काळाच्या ओघामध्ये त्या जमिनीमध्ये काढल्या गेल्या आणि उत्खननात किंवा खोदकामामध्ये त्या आपल्या हाती लागल्या। त्या वस्तूंची प्रक्रिया करून जसं की कार्बन 14 ह्या डेटिंग पद्धतीचा उपयोग करून त्या वस्तूचा काळ, त्याची रचना किंवा ती जर हाडं असतील तर त्या हाडांमार्फत त्या संदर्भातल्या ती हाडांवरनं त्याचा कार्यकाळ निश्चित करणं, त्याचं लिंग निश्चित करणं हे सोपं होऊ लागलं आणि त्या मार्फत मानवाच्या प्राचीन अवशेष, मानवाने प्राचीन कालखंडामध्ये जगत असलेल्या वस्तू यांची आपल्याला ओळख प्रामुख्याने झाली। त्यामुळे ती सगळ्यात जास्त महत्त्वाची आहेत। त्याचप्रमाणे मानवाने आलेखांची देखील रचना केली होती। ज्यावेळेस प्रत्यक्ष मानवाला कागद लिखाणासाठी उपलब्ध नव्हता त्यावेळेस माणूस हा दगडांवरती लिहायचा, त्यालाच आपण आलेख म्हणतो। मग दगड असतील किंवा धातूचे पत्रे असतील यावरती कोरीव जे मजकूर आहेत याचा समावेश प्रामुख्याने याच्यामध्ये होतो। सम्राट अशोकाच्या काळामध्ये सगळ्यात जास्त शिलालेख भारतामध्ये तयार झाले आणि या सगळ्यांचा जो उल्लेख प्रामुख्याने आपण याच्यामध्ये करत असतो त्यातला पहिला म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शिलालेख आहे प्रामुख्याने। आता हे जे शिलालेख जे आहेत हे शिलालेख म्हणजे प्रामुख्याने तत्कालीन कालखंडातील दगडावरती, शिला म्हणजे दगड आणि त्यावरती केलेले लेखनकाम म्हणजे जो शिलालेख होय। साधारणतः इसवी सन पूर्व 3000 वर्षापूर्वी सम्राट अशोकाने भारतामध्ये असंख्य शिलालेख कोरले आणि या शिलालेखांची उत्पत्ती आपल्याला पाहायला मिळते। पण त्यात सगळ्यात प्राचीन शिलालेख जो पहिला मानला जातो तो म्हणजे बोंगस्कुईचा शिलालेख, जो सर्वात प्राचीन शिलालेख आहे, ज्यावरनं आपल्याला ऋग्वेदातील देवता आणि तत्कालीन ग्रीक देवता यांचा संदर्भ साधता येतो आणि त्यावरनं ग्रीक संस्कृतीचा भारतीय संस्कृतीवरती आणि भारतीय संस्कृतीचा ग्रीक संस्कृतीवरती काय परिणाम झाला याचा संदर्भ आपल्याला जनता प्रामुख्याने पाहता येतो। सम्राट अशोकाने असंख्य शिलालेख कोरलेले आहेत। त्यातला सगळ्यात पहिला संस्कृत शिलालेख म्हणजे गिरनार शिलालेख, ज्याला आपण प्रामुख्याने जुनागडचा शिलालेख म्हणतो। तो सगळ्यात पहिला संस्कृत शिलालेख मानला जातो जो प्रामुख्याने गुजरात मधल्या ठिकाणी आहे, ज्या ठिकाणी सुदर्शन तलावाचं डागडुजी करण्याचा उल्लेख प्रामुख्याने आपल्याला सापडतो। त्याचप्रमाणे मस्की हा जो शिलालेख आहे जो कर्नाटक या ठिकाणी सापडतो, याच ठिकाणी सम्राट अशोकाच्या नावाचा उल्लेख, देवनाम प्रियपिदासू अशोका असा उल्लेख प्रामुख्याने त्या शिलालेखामध्ये सापडतो। त्याचप्रमाणे जुन्नरचा जो शिलालेख आहे ज्याला आपण नाणेगडचा शिलालेख म्हणतो, त्या शिलालेखामध्ये सर्वात पहिल्या भारतीय महिला राज्यकर्त्रीचा अर्थात श्री सातकर्णीची पत्नी नायनिका हिचा उल्लेख सापडतो। ऐरण या ठिकाणचा जो शिलालेख आहे त्यामध्ये इसवी सन 420 मधला पहिला सती गेल्याचा उल्लेख प्रामुख्याने सापडतो। तर मंदोसर या ठिकाणचा शिलालेख हा विणकरांचा शिलालेख म्हणून ओळखला जातो। आता स्तंभालेख म्हणजे काय तर सम्राट अशोकाच्या काळामध्ये असंख्य स्तंभालेख कोरले गेले, ज्यातले काही स्तंभालेख आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की 8 स्तंभालेख त्याचे सगळे जास्त महत्त्वाचे होते। त्यातला सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा स्तंभालेख जो मला सांगावासा वाटतो तो म्हणजे लुंबिनी या ठिकाणचा स्तंभालेख, ज्या ठिकाणी बुद्ध येथे जन्मला असा उल्लेख त्यानं त्या शिलालेखामध्ये त्या स्तंभालेखामध्ये करून ठेवलेला आहे। त्याचप्रमाणे सारनाथ तिथला स्तंभालेख ज्या ठिकाणी गौतम बुद्धांचं प्रवचन झालं होतं, ज्या ठिकाणी आपण त्याला धर्मचक्र प्रवर्तन असं म्हणतो, ते सम्राट अशोकाने त्या ठिकाणी कोरलेला जो स्तंभलेख आहे त्यामध्ये 3 सिंह आणि त्यावरती असणारी वर्तुळाकार चक्र आकार असलेली शिल्प आपल्याला पाहायला मिळतात, जी आपण आजच्या भारताच्या आपल्या स्मारक शिल्पांमधली महत्त्वाची शिल्प आहेत त्याचा उल्लेख आपल्याला या ठिकाणी करावासा वाटतो। त्याचप्रमाणे
काही गुहालेख देखील आहेत, जसं की सम्राट अशोकाच्या आधी किंवा नंतर गुहालेख मोठ्या प्रमाणात. गुहा म्हणजे थोडक्यात भीमबेटका या ठिकाणी मध्ययुगीन मध्यपाषाण कालखंडातील सगळ्यात पहिली गुहा शिल्पचित्र आपल्याला पाहायला मिळतं, ज्याला शैलचित्र देखील म्हटलं जातं, ते आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर तत्कालीन कालखंडामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ज्या लेण्या खोदल्या गेल्या, व्यापारी वर्गाकडून खोदल्या गेल्या किंवा इतर वर्गाकडून खोदल्या गेल्या, त्या देखील आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळतात. त्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये शिलालेख कोरलेले आपल्याला पाहायला मिळतात. यांना गुहालेख असं म्हटलं जातं. त्यानंतर आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ताम्रपट. ताम्रपट हे भारतीय इतिहासाच्या दृष्टीने खऱ्या अर्थाने इसवी सनाच्या नंतर प्रामुख्यानं गुप्त कालखंडामध्ये सगळ्यात मोठ्या प्रमाणामध्ये ताम्रपट पुढे आले. ताम्रपट हे दान स्वरूपामध्ये दिले जाणारे ताम्रपट होते. आपल्याला सगळ्यांना ज्ञात असेल की महात्मा गांधीजींच्या लिखित हस्तलिखामध्ये ताम्रपट हे भारतीय स्वातंत्र्य युद्धामध्ये सहभागी झालेल्या स्वतंत्र सैनिकांना देण्यात आलेले ताम्रपट होते, ते देखील आपल्याला पाहायला मिळतात. त्याचप्रमाणे शिलाहारांचे मंदिराला दिलेले दान उल्लेख किंवा मंदिराला दिलेला दान दिलेल्या जमिनींचा उल्लेख देखील ताम्रपटामध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतो. दान स्वरूपामध्ये दिलेल्या ताम्रपटांचा उल्लेख प्रामुख्याने आपल्याला याच्यामध्ये करता येतो. त्याचप्रमाणे नाणी हे देखील भारतीय इतिहासाचं चालकं बोलकं साधन मानलं जातं, कारण नाणी हे भारतीय इतिहासाचं सगळ्यात महत्त्वाचं साधन आहे, ज्यातनं आपल्याला तत्कालीन काळातील सामाजिक, आर्थिक, राजकीय, धार्मिक सर्व परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी नाणी सर्वात महत्त्वाची आहेत. हडप्पा संस्कृतीच्या कालखंडामध्ये जवळजवळ 2000 नाणी मुद्रा सापडलेल्या आहेत. त्यातल्या 1200 मुद्रा फक्त आणि फक्त मोहनजोदडो या ठिकाणी सापडलेल्या आहेत. सुरुवातीची नाणी PCM म्हणजे पंचमार्क कॉइन, PMC कॉइन ज्यांना म्हटलं जातं, ती म्हणजे ज्याला आपण आहत नाणी असं म्हणतो, त्या स्वरूपाची नाणी होती. कालांतराने त्याचं रूपांतर शिक्क्याच्या नाण्यांमध्ये झालं. भारतामध्ये ग्रीकांनी आक्रमण करून किंवा पर्शियन आक्रमण झाली आणि त्यातनं नाण्यांना प्रामुख्याने चालना मिळाली. ग्रीकांनी भारतीयांना सोन्याची नाणी कशी प्रचलित करावी हे ज्ञान दिलं. तर हुनांच्या काळामध्ये किंवा कनिष्काच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सोन्याची नाणी प्रचलित झाली. गुप्त राजवटाचा कालखंड हा सोन्यांच्या नाण्यांचा कालखंड, ज्याला आपण सुवर्णयुगाचा कालखंड म्हणतो, अशा स्वरूपाचा मानला जातो. असा यातून एकूण याचा कार्यकाळ प्रामुख्यानं आहे. त्याचबरोबर वास्तूमध्ये किल्ले हा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. पहिल्या आपण वस्तू पाहिल्या, आता आपण वास्तू पाहतोय. सातवाहन राजवटीमध्ये अगदी जुन्नर पट्ट्यामध्ये सापडणारे, मग तो अगदी शिवनेरी किल्ला असेल किंवा हडसर किल्ला असेल किंवा त्या चिटकून असणारा जीवधन नावाचा किल्ला असेल, हे सर्व किल्ले तत्कालीन कालखंडामध्ये देखरेखीसाठी ठेवलेले होते. व्यापारावरती राजाचं असणारं कंट्रोल किंवा लक्ष हे यातनं आपल्याला सिद्ध होतं. त्याचप्रमाणे राजाने बांधलेल्या किंवा व्यापारी वर्गाने बांधलेल्या लेण्या हा सर्वात महत्त्वाचा भाग आपल्याला इथे सांगता येतो की तत्कालीन कालखंडामध्ये व्यापारी वर्ग हा राहण्याच्या, ज्याला आपण आता हॉटेलिंग व्यवसाय किंवा हॉटेलिंग सिस्टम म्हणतो, की आपल्याला एखाद्या ठिकाणावर दुसऱ्या ठिकाणी जायचं असेल, राहायचं असेल, तर आपल्याला सहजरित्या हॉटेल उपलब्ध होतं. तत्कालीन कालखंडामध्ये हॉटेल सिस्टम नसल्या कारणाने हा व्यापारी वर्ग किंवा प्रवासी वर्ग निवाऱ्यासाठी जर जागा कोणती शोधत असेल तर ह्या लेण्यांमध्ये किंवा ह्या दगडांमध्ये एकाश्म कातळामध्ये कोरलेल्या लेण्यांमध्ये तो राहत असे. हा वर्ग या व्यापारी वर्गाने आणि राजाने प्रामुख्याने ह्या लेण्यांना निर्मितीसाठी चालना दिली आणि तिथूनच पुढे ह्या लेण्यांचे हिंदू, जैन आणि बौद्ध या धर्माने त्यांच्यात हस्तांतरण केलं, लक्ष घातलं आणि त्या एकमेकांना धर्मानुसार त्या वाटल्या गेल्या. त्यानंतर आपण मंदिरं पाहतो. खऱ्या अर्थानं मंदिर ही रचना भारतात फार पूर्वापार नाही. पर्शिया ग्रीक लोकांनी भारतामध्ये मंदिर कन्सेप्ट पुढे प्रामुख्याने आणली आणि पण इसवी सनाच्या 6व्या शतकानंतर म्हणजेच गुप्त राजवटीच्या असतानंतर भारतामध्ये मंदिर स्थापत्य कलेचा उत्तम असा नमुना जन्माला आला. मग चौल असेल, चालुक्य असेल, राष्ट्रकूट असेल किंवा पाल असेल, या विविध डायनेसिटीने प्रामुख्याने स्वतःच्या साम्राज्यामध्ये मंदिर स्थापत्याला विशेष प्राधान्य दिलं. आज आपण पाहतो की मंदिर शिल्पकलेमध्ये 3 महत्त्वाचे मुद्दे आहेत, म्हणजे वेसर शैली, द्राविड शैली आणि शिखर शैली. या 3 शैली तत्कालीन कालखंडामध्ये जन्माला आल्या आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर शहर, खऱ्या अर्थानं तत्कालीन कालखंडामध्ये शहरांची रचना ही हडप्पा संस्कृतीच्या राजवटीमध्ये प्रामुख्याने पुढे आली. त्याला भारतातलं नव्हे जगातलं पहिलं शहरीकरण म्हटलं जातं, पहिली शहरी संस्कृती म्हटली जाते. याच्यामध्ये शहराला तटबंदी असण्यापासून ते सांडपाण्याची व्यवस्था असण्यापासून ते तिथल्या लोकांची राहणीमान, रस्त्यांची रुंदी, या सगळ्यांची रचना शहरामध्ये केली जाते. हडप्पा सोबतच दुसऱ्या नागरीकरणामध्ये ज्यावेळेस महाजनपदांचं रूप धारण केलं त्यावेळेसही शहरांना विशेष प्राधान्य दिलं गेलं. जगातलंच नव्हे तर भारतातलं नव्हे तर जागातलं सगळ्यात प्राचीन शहर म्हणून काशी या शहराला विशेष मान्यता आहे, कारण काशी हे फार पूर्वापार कापड व्यापारासाठीचं महत्त्वाचं शहर मानलं जातं. त्यामुळे ह्या शहराला देखील विशेष प्राधान्य आहे. धन्यवाद. अशा पद्धतीने आपण तत्कालीन कालखंडातील अलिखित साधनं किंवा भौतिक साधनांचा आढावा घेतलेला आहे. लिखित साधनांविषयीची चर्चा आपण पुढच्या तासामध्ये करणार आहोत. धन्यवाद.